माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीही पाहिली नाही। 65 उमेदवारांना बिनविरोध निवडून देणारी ही पहिलीच निवडणूक आहे, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंनी अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू पाटील यांच्या समोर हे वक्तव्य केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयांमध्ये गाय वासरू असल्यास निवडणुकीत शुभ संकेत मिळतात असा विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आता गोमाता पाहायला मिळणार आहे। शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात 5 लाख रुपये किमतीची गाय वासराची जोडी आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयातही आता गोमाता पाहायला मिळेल। उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले असल्याने त्यांच्या प्रचार कार्यालयासमोर बोकड बांधण्याची वेळ आली, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रतिक्रिया दिली। भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगर मधील प्रचार कार्यालयांच्या बाहेर गोमाता पाहायला मिळते, कारण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कार्यालयासमोर गोमाता आहे, तर त्यासोबतच 5 लाख रुपये किंमत असलेल्या या ठिकाणी गाय आणि वासराची जोडी देखील पाहायला मिळते। तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयासमोर देखील आता गोमाता पाहायला मिळणार आहे। काय सांगाल, ही काय कन्सेप्ट आहे आणि कशासाठी नेमकं? बघा, आपण सगळे हिंदू आहोत, आपला सगळा समाज हिंदू आहे आणि आपण सगळ्यांचीच आस्था देव आहे। त्याच्यामुळे आम्ही हे इतकं सुसज्ज कार्यालय करताना पण आम्ही भूमिपूजनाला पूजा केली, त्याच्यानंतर श्री गणेशाची स्थापना करून आम्ही याचं उद्घाटन केलं आणि आता आपल्याला आमच्या कार्यालयाबाहेर गोमाता आणि श्रीरामाचं मोठं कटआउट आपल्याला आज दिसेल, कारण गोमाता ही भारताच्या श्रद्धास्थान आहे। प्रभू रामचंद्र आमचा चरित्र मानस आहे आणि या दोघांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश आपल्याला मिळत नाही। त्याच्यामुळे त्याच्या समोर येताना नतमस्तक होऊन आपण येतो आणि आम्ही देवाला बुद्धी मागतो की देवा, आम्हाला असंच विनम्र राहून आम्हाला समाजाची सेवा करण्याची चांगली बुद्धी दे, शक्ती दे। यासाठी आमच्याकडे हे सगळं आम्ही आवर्जून करतो। मामूंची उभाटा, असं ती उभाटा म्हणून आज सगळ्या शहरामध्ये चर्चा होते। कर्मठ आपल्या शिवसैनिकाला आणि हिंदुत्व जपणाऱ्या शिवसैनिकाला हे त्यांनी ज्या सत्तेसाठी तडजोडी करणं लावलेल्या आहेत आणि हिंदुत्व सोडायला ते निघालेले आहेत, हे कोणत्याही शिवसैनिकाला रुचत नाही, पचत नाही, झेपत नाहीये। त्याच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि हा सगळा शिवसैनिक आज हिंदुत्वाची साथ देणारा, प्रभू रामचंद्राला घेऊन चालणारा भाजपसोबत असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। तानाजी सावंत यांचा आज वाशी तालुक्यात विजय संकल्प मेळावा होणार आहे। हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मेळाव्यासाठी दाखल झाले। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तानाजी सावंत मैदानात उतरलेत। मेळाव्याच्या कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। पंचायत समितीच्या अनुषंगाने मोठा मेळावा होता। तुम्ही पाहू शकता की या मेळाव्यासाठी तब्बल 1000 ते 1500 गाड्यांचा ताप, लोकांनी गाड्यासहित लोक दाखल झाले आहेत। जिथपर्यंत नजर जाईल तर लोक गाड्या दिसत आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर लोकांनी आता गर्दी करायला चालू केल्यानं तानाजी सावंताची क्रेज देखील आता वाढताना दिसते। माझ्यासोबत यांचे काय कार्यकर्ते आहेत, काय सांगाल आज तुम्ही आता मेळाव्यासाठी आलात? खरं तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याची निवडणूक असताना सुद्धा खरं तर जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विकास होत आहे आणि विकासाचं विजन असणारा नेता म्हणजे तानाजीराव सावंत साहेब आहेत। कारण की जिथं सोनं होतं ती इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्याची माती केली, पण त्या मातीचं सोनं डबल करायचं तानाजी सावंत साहेब यांनी केलेलं आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।